ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 17. श्लोक 1. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्थ. हे कृष्णा, श्रद्धेने युक्त असूनही शास्त्रातील विधी सोडून जे यजन करतात त्यांची निष्ठा, मनाची स्थिती कोणती असते? सात्विक, राजस की तामस? या अध्यायाचे विवरण. या अध्यायाचे प्रारंभीच अर्जुनाने विचारलेला प्रश्न मागील अध्यायाचे उत्तरार्धाशी म्हणजे श्लोक 23शी संबंधित आहे. जगाचे धारण पोषण करणारे दैवी प्रकृतीचे पुरुष आणि त्या उलट जगाचा नाश करणारे आसुरी वृत्तीचे लोक असा माणसांमध्ये भेद का निर्माण होतो, याचे उत्तर 7व्या अध्यायातील श्लोक 20 मध्ये दिले आहे. कामैस्ते हृतज्ञानः प्रपद्यन्तेन्यदेवताः तंतनियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. ते आपापल्या प्रकृतीने प्रेरित झालेले असतात. येथे त्रिगुणाचे वर्णन नाही, त्यामुळे प्रकृती भेदाची उपपत्ती लावली नाही. 14व्या अध्यायात त्रिगुणाचे विवेचन केले आहे. आता येथे श्रद्धाधिक स्वभाव वैचित्र्य कसे उत्पन्न होते ते भगवंत सांगणार आहेत. विनोबाजी म्हणतात त्याप्रमाणे अध्याय 16वा व 17वा परिशिष्टाप्रमाणे आहेत. त्यात गीतेचे समाजशास्त्र आले आहे. समाजशास्त्राचा आधार समाजातील लोकांच्या चांगल्या म्हणजे दैवी संपत्तीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे होणाऱ्या शुभ कर्मावर सुद्धा असतो. अर्जुनाचा प्रश्न शास्त्रासंबंधी आहे. तो असा की एखाद्या व्यक्तीने परमतत्व म्हणजे विश्वाची एकात्मता माहीत करून न घेता केवळ आपली जीवन कर्तव्य पार पाडली तर ती निष्ठा कमी प्रतीची मानली जाईल का? आणि शास्त्र मानणे अटळ आहे का? स्वधर्माचे आचरण करणाऱ्यांचे काही चुकते का? कारण यज्ञ म्हणजे स्वधर्माचे आचरण अशी व्याख्या यापूर्वी भगवंतानेच केलेली आहे. म्हणूनच गुंतागुंतीच्या या शास्त्रीय कारण मीमांसेची खरोखर गरज आहे का, असा मूलभूत प्रश्नच अर्जुनाने इथे उपस्थित केला आहे. इथे आपण थांबूया.